हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज मी संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे 5 ते 7 वाजेपर्यंतचं. तर आता 5 वाजलेले आहेत आणि कामाला सुरुवात करण्यापूर्वी माझं हे काम असतं 5 वाजता, की मी स्वच्छ हातपाय धुते, फेस वॉश करते आणि जरासं थोडंसं तयार होते. आपण गृहिणींनी हे केलंच पाहिजे. कारण असं केल्यामुळं आपलं मनसुद्धा फ्रेश राहतं आणि आपल्याला खूप छान वाटतं. तर आपण 5-10 मिनटं तरी स्वतःसाठी काढलीच पाहिजेत. आपण कुठे बाहेर जायचंच असलं तर तयार होतो. तर असं नाही न करता आपण घरामध्ये जरी असलो तरी थोडंसं टापटीप राहिलं पाहिजे. त्यामुळे खूप इफेक्ट होतो आपल्यावर, आपल्या मनावर आणि आपल्या घरावर पण. त्यामुळे हा छोटासा वेळ आपण काढलाच पाहिजे. आणि जर छोटं बाळ असेल तर या गोष्टींना वेळ मिळत नाही. पण आपण व्यवस्थित जर नियोजन केलं तर या गोष्टी आपण करू शकतो. आणि आपल्याला खूप छान वाटतं, कामं करायला पण उत्साह वाटतो. तर थोडंसं स्वतःकडे लक्ष दिलंच पाहिजे. तर मी हे करतेच. तर बाळ मध्ये-मध्ये येत असतं हे सगळ्या गोष्टी करताना. त्याला सांभाळून आपले कामं करत राहायची. त्याच्या आधी मी बाळाचे पण हातपाय धुतलेत, त्याला तयार केलं आणि त्याच्यानंतर माझी तयारी चालू झाली. आता मी माझ्या संध्याकाळच्या कामांना सुरुवात करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर माझं हे सगळं तर मी इथे खालीच गादी अंथरून ठेवते. म्हणजे बाळाला झोपण्यासाठी, खेळण्यासाठी त्याच्यावर खेळत असतो. बेडवर जर झोपवला तर तो उड्या मारतो आणि सतत वळवळत असतो आणि एकदा बेडवरून तो पडला होता. त्यामुळे मग मी आता खालीच गादी अंथरते. तर आता संध्याकाळी मी सगळं त्याची खेळणी वगैरे सगळी तो दिवसभर सगळं पसारा करून ठेवलेला असतो त्याने. तर मग तो मी पसारा आवरते आणि बेडवरचं सगळं गादीवरचं अंथरून काढते. सगळ्या गाड्या वगैरे सगळं त्याने विस्कटून टाकलेलं असतं दिवसभर. दिवसभर 2-3 वेळा तरी मला ते आवरावं लागतंच. आणि मग गादीवरचं सगळं अंथरून मी झाडून काढते. आपलं सगळं अंथरून आपण सकाळ संध्याकाळ झाडून काढलं पाहिजे. कारण त्याच्यावरती आपला आळस बसलेला असतो. त्यामुळे पूर्ण सगळं झाडून काढायचं. तर हे सगळं बेडशीट आणि ब्लँकेट मला कडेला लावावं लागतं. कारण त्याच्या सेफ्टीसाठी. कारण तो सतत उड्या मारत असतो आणि काहीतरी लावून घेत असतो डोक्याला. त्यामुळे मी त्याच्या सेफ्टीसाठी कडेनं सगळं अंथरून ब्लँकेट, गोधड्या वगैरे लावते. आणि याचं मध्ये हे चालू असतं मला मदत करणं. तर मी गादी सगळी गुंडळून त्याच्या खाली झाडू मारून घेते. आता हा मोबाईल हलवत आहे तिथं जाऊन आणि त्याला गादी गुंडळलेली दिसली की तो लगेच पसरायसाठी जातो तिथे पळत. कारण त्याला गादी पसरायला खूप आवडते. आणि मग त्याच्या खालून मी सगळं झाडू मारून घेते क्लीन करून. स्वच्छ कोपरा वगैरे सगळ्यातनं झाडू मारते. आणि मग मी रोज बेडशीट बदलते संध्याकाळचं. कारण तो गादीवर सगळं खेळत असतो, घाण करत असतो, काहीही सांडत असतो. त्यामुळे मला ही रोज बेडशीट बदलावी लागते. आणि मग मी आता दुसरी बेडशीट अंथरणार आहे त्याच्यावर. त्याच्याकडे लक्ष देत मला ही सगळी कामं आवरावी लागतात. तर ह्याचं पण त्याला मदत करायची असते मला. झाडू घेऊन तो आता झाडू मारत आहे. पूर्ण दिवसभर आम्ही दोघंच घरात असतो आणि हे हॉटेलवरती असतात. आमचं हॉटेल आहे, रेंटवर घेतलेलं आहे आम्ही. तर ते सकाळ संध्याकाळ तिकडेच असतात. फक्त सकाळी 9 वाजता जातात आणि संध्याकाळी 6 वाजता येतात. 6 ते 7 1 तास.
मग त्यावेळेत मला थोडी कामं आवरावी लागतात आणि ह्याला सांभाळत जमेल तेवढी मी म्हणजे हे माझं रोजचं रुटीन आहे. हे मी त्याला बघत बघत कामं सगळी कंप्लीट करते आणि हे सेफ्टीसाठी लावते सगळं. आणि तर मी आता हे सगळं लावून घेतलं आहे आणि ही जी बेडशीट आहे आधीची ती मी धुवायला टाकणार आहे. तर आता मी त्याला काहीतरी बिझी ठेवण्यासाठी देणार आहे खेळायला, खेळणी काढून, म्हणजे तो जरा थोडा वेळ बिझी राहतो त्याच्यामध्ये आणि मग मला थोडी कामं आवरायला मदत होते जरा. नाहीतर हा मध्ये मध्ये येत असतो सतत, त्यामुळे मग मी काहीतरी खेळणं देते त्याला बिझी ठेवण्यासाठी. आणि ह्याला गादीवर लोळायला खूप आवडतं, सतत लोळत असतो गादीवर. नंतर मी मग आता झाडू मारून घेते, पूर्ण झाडून काढते सगळं घर. 3 रूम्स आहेत, तर तिन्ही रूम मी पूर्ण झाडून काढते. तर 5:30च्या आतमध्ये मी झाडू मारते, कारण तुम्ही 5:30च्या नंतर अजिबात झाडू मारू नका, कारण ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण झाडून काढलं तर आलेली लक्ष्मी परत जाते असं म्हणतात. त्यामुळे 5:30च्या आतमध्येच पूर्ण घर तुम्ही झाडून काढा, त्याच्यानंतर अजिबात झाडू मारू नका. तर माझं इथं चाललेलं आहे झाडू मारायचं आणि बाळाचं खेळणं चालू आहे. त्याला पण मदत करायची असते मला. तो आता मला काहीतरी सांगतो आहे. तर मी सगळ्या रूम्स आता झाडून काढते. दिवसातून मला 2-3 वेळा तरी झाडू मारावाच लागतो. आधी मी 2 वेळा सकाळी एकदा संध्याकाळी एकदा मारायचे. आता बाळ असल्यापासून मला 2-3 वेळा 4 वेळा पण होतो झाडू मारून, कारण तो कचरा वगैरे करत असतो, काहीही सांडत असतो. त्याच्यानंतर मी चहा ठेवते माझ्यासाठी. चहा पिणं आरोग्यासाठी चांगलं नसतं, तरीही मला 2 टाईम चहा लागतोच. जास्त घेत नाही मी, अर्धा घेते आणि मला दुधाचा चहा लागतो. असं म्हणतात की आपल्या चहामध्ये 70% पाणी असावं आणि 30% दूध, साखर पावडर. पण तेही मला कंट्रोल होत नाही आहे, पण मी हळूहळू आता करायचा प्रयत्न करते आहे. तर मी दुधाचा चहा ठेवला आहे मस्तपैकी, कारण चहा पिल्याशिवाय दुसरी कामं सुचत नाहीत आणि फ्रेश वाटत नाही. तर मी बाळाला तिथे खेळण्यासाठी ठेवून आले काहीतरी देऊन. तोपर्यंत मी इथं चहा बनवते. कोणतीही गोष्ट जर आपण प्रमाणामध्ये केली तर त्याचा काही वाईट इफेक्ट होत नाही आपल्यावर. त्यामुळे मी दिवसातून 2 वेळा चहा घेते. आधी माझा खूप वेळा चहा व्हायचा, म्हणजे जेव्हा बाळ छोटं होतं ना त्यावेळी, म्हणजे रात्री हा झोपतच नसायचा, सारखा उठत असायचा आणि सकाळी 4ला 3 वाजता असं उठून बसायचा. त्यामुळे माझी खूप जागरण व्हायची. त्यावेळी मला चहाची खूप सवय लागली होती, पण आता मी कंट्रोल केलं आहे. चहा घेतल्यानंतर मग जी सकाळची भांडी घासलेली असतात आणि दिवसभरात पण खूप वेळा मला भांडी घासावी लागतात, तर मग ती मी त्यावेळी लावत नाही, ठेवते तसंच, म्हणजे ती पागळून जातात तोपर्यंत. मग मी आता ती सगळी भांडी लावून घेते आणि बाळ पण मला मदत करतो भांडी लावायला आणि सगळी डबल कामं लावून ठेवतो. सगळं पाणी वगैरे निथळून जातं तोपर्यंत, त्यामुळे मी ठेवते भांडी तशीच. छोटं बाळ असल्यामुळे खूप सारी भांडी पडतात दिवसभरामध्ये. मी ज्या त्यावेळी ते घासून ठेवते आणि लावून घेते. तर आता कपडे पण सुकलेली आहेत, तर मी सगळी कपडे आता काढून घेते. इथे मी गॅलरीमध्येच कपडे वाळत घालते. इथे दोरी बांधली आहे, इकडून ऊन येतं, चांगली कपडे सुकतात समोरच्या गॅलरीमध्ये. आणि जास्त असतील तर मग पाठीमागे पण मी थोडी ठेवते आणि आतमध्ये पण आहेत दोऱ्या. आणि मग ज्या त्यावेळी मी कपड्यांची घडी घालून ठेवते, म्हणजे जास्त पसारा होत नाही
ज्या त्यावेळी जर आपण कामं केली तर त्याचा डोंगर पण होत नाही, नाहीतर मग कामं साठत जातात. जर अशीच मी कपडे आणून ठेवली असती तर सगळा पसारा पण दिसला असता आणि त्या कामांना मग लवकर हात लागत नाही. म्हणून मी ज्या त्यावेळी जे ते काम करतेच. मग मी कपड्यांची घडी घालून आता कपाटात ठेवून देणार आहे. घरात आम्ही तिघंच असल्यामुळे कसं कपडे जास्त म्हणजे बाळाचेच जास्त असतात कपडे. दिवसातून 3-4 वेळा तरी कपडे बदलावी लागतात आणि पॅन्टा तरी खूप होतात दिवसभरात. त्याच्यानंतर मग मी बाळाला थोडंसं दूध पाजवते. त्याचं पण मला बघावं लागतं कामांच्या बरोबरच. तर मग मी संध्याकाळी त्याला 5 वाजता जास्त दूध देत नाही मी. जास्तीत जास्त त्याला मी घरातलं खायला कसं देता येईल हेच बघत असते. सकाळी आणि संध्याकाळी एवढंच दूध देते, 2 वेळाच. मग त्याला खेळवत खेळवत दूध देते. दूध पिताना आणि त्याचे नखरे खूप असतात. खूप बिझी ठेवावं लागतं काहीही देऊन. मी माझी एवढी कामं कंप्लीट होईपर्यंत यांचा येण्याचा टाईम होतो आणि हा मग यांचा गेटचा आवाज आला की पळत जातो. अरे बाबा म्हणला असता बाबा 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 नुसता बाबा बाबा पापा घे माझा पापा घे. कसं ओळखते बघा, लगेच गेटचा आवाज आला की पळत जातोय. हे आल्यानंतर मग त्याला फिरण्यासाठी घेऊन जातात खाली. मग मी माझ्या जेवणाला सुरुवात करते. तर मी इथं कुकर लावत आहे. आज मी वरण भात बनवणार आहे, त्यासाठी मी कुकर लावते. 1 वाटी राईस घेतला आहे, त्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकले मी आणि इथे 1 वाटी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ असे मिक्स घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं आहे. त्याच्यामध्ये मी हळद आणि हिंग डाळीमध्ये शिजतानाच टाकते. तर मी आधी कुकर लावून घेते सुरुवातीला, म्हणजे हे दोन्ही शिजेपर्यंत माझी दुसरी कामं पटापट आवरून येतात मला. 6 वाजता मी रोज स्टार्ट करते. मला अर्धा तासात होतंच माझं कंप्लीट. कुकर लावल्यानंतर मग मी घरातील सगळ्या लाईट्स ज्या असतात त्या ऑन करते, कारण ही लक्ष्मी येण्याची वेळ असते. त्यावेळी आपल्या घरामध्ये प्रत्येक सगळ्या कोपऱ्यांमध्ये हा प्रकाश असला पाहिजे. त्यामुळे मी सगळ्या लाईट्स ऑन करते. थोडा वेळ तरी आपण या टाईममध्ये लाईट्स ऑन ठेवल्या पाहिजेत. यामुळे एवढं फारसं काही बिल येत नाही थोडा वेळ जर सगळ्या लाईट चालू असल्या तर. तर मग त्यानंतर मग माझं पुन्हा जेवणाची तयारी चालू होते. मी कटिंग चालू केलं आहे वरणासाठी आणि भाजीसाठी. दोन्हीचं कटिंग मी एकदम करून घेते. तर मी आज मेथीची भाजी करत आहे. त्यासाठी मी मेथी आधीच निवडून ठेवते फ्रीजला. सगळ्याच भाज्या मी एकदम सगळ्या निवडून ठेवते, म्हणजे आपल्याला जेवण करायला सोपं जातं सगळे जर आपण तयारी आधीच केलेली असेल तर, आणि पटकन होतं. लसूण पण मी फ्रीजला आधीच सोलून ठेवते, म्हणजे आत्ताचा वेळ आपला वाचतो. तर मेथीची भाजी करत आहे, त्यासाठी मी लसूण, मिरची, जिरं असं तेलामध्ये टाकलं आहे. त्याच्यानंतर मी मेथीची भाजी धुवून स्वच्छ त्याच्यामध्ये टाकली आहे आणि मग मी हलवून घेते. मी 10 मिनटं आधी 10-15 मिनटं तुरीची डाळ भिजत ठेवली होती, तर ती पण मी त्याच्यामध्ये टाकून घेते आता. मी असं वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवते. आता ही अर्धी पेंडी आहे. 1 पेंडी असेल तर मी त्यातली अर्धी पेंडी ठेवते आणि अर्धी पेंडीची भाजी करते. तर आता मी अर्धी ठेवली आहे, तर ती वेगळ्या पद्धतीने करणार आहे परत. असं मी करते, कारण दोघंच असल्यामुळे जास्त भाजी लागत नाही. त्यामुळे फ्रीजमध्ये ते राहते व्यवस्थित. दाण्याचं कूट टाकायचं. दाण्याचं कूट टाकल्यामुळे खूप छान होते भाजी.
तर मी आता जी अर्धी भेंडी ठेवलेली आहे त्याची वेगळ्या पद्धतीने परत भाजी करणार आहे. म्हणजे तोचपणा आपल्याला कंटाळा पण येत नाही तेच तेच खाऊन. त्यामध्ये मी बटाटा घालून करणार आहे. ती पण मी शेअर करेन रेसिपी तुमच्याबरोबर. मग ही भाजी शिजेपर्यंत मी सगळं क्लिनिंग करून घेते आणि जी भांडी पडलेली असतात आपली तोपर्यंत ती पण मी त्याच वेळी घासून घेते. म्हणजे तिकडे कुकर होतो आहे, आपली भाजी होते, तोपर्यंत आपली थोडीशी जी भांडी पडलेली असतात ती पण मी क्लीन करते. म्हणजे परत भांड्यांचा खटारा पडत नाही जास्त. काम थोडंसं वाचतं आपलं. त्यावेळेत ही कामं थोडीशी होऊन जातात. आणि थोडंसं किचन कट्ट्यावर सुद्धा जी घाण पडलेली असते आपली भाजीची किंवा आपण सगळं चिरलेलं असतं ते सालं वगैरे, तर मग ते सुद्धा मी क्लीन करते. ज्या त्यावेळी जेवण करत जी ही कामं जर केली आपण छोटी मोठी तर पटकन कामं आवरतात सगळी. आणि हे जाईपर्यंत मला सगळी कामं आवरून घ्यावी लागतात. आणि ह्यांना पण मला डबा द्यावा लागतो. म्हणजे मी देतेच, खाऊ देत नाही मी रोज हॉटेलमधलं. तर मी सकाळ संध्याकाळ डबा देते त्यांना. तर इकडे भाजी बघूया आपली झालेली आहे काय. तर थोडी शिजायला पाहिजे भाजी अजून. थोडंसं पाणी आहे अजून त्याच्यामध्ये. डाळ बघायचं दाबून आपण शिजली आहे का. तर मग कुकर पण झालेलं आहे. तर मग कुकर थंड होईपर्यंत मी भाजी तिकडे ठेवते तोपर्यंत. आणि कुकर थंड होईपर्यंत भाकरी करून घेते. 2 भाकरी कराव्या लागतात मला. तर मी ज्वारीची भाकरी करते आता इथे. भाकरीमध्ये पण मी व्हरायटी ट्राय करते. ज्वारीची भाकरी, तांदळाची किंवा नाचणीची असं वेगवेगळ्या प्रकारच्या भाकऱ्या करते मी. संध्याकाळच्या मी भाकऱ्या करते आणि सकाळच्या चपात्या बनवते. तर मी आता भाकऱ्या करून घेते. तिकडे भाजी शिजत आहे आणि इकडे कुकर थंड होत आहे. भाकऱ्या केल्यानंतर मग मी वरण बनवणार आहे. चांगलं असं पीठ मळून घ्यायचं. ज्वारीच्या भाकरीमध्ये मी पाणी उकळून घेते, पिठामध्ये टाकते. म्हणजे कसं भाकरी मऊ होतात आणि छान होतात भाकरी. थोडंसं मी पाणी उकळून घेते तव्यामध्येच आणि पीठ मळून घेते. काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? काय 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 पाहिजे? काय पाहिजे? तर बाळ यांच्याकडे मोबाईल मागत होतं बघायला व्हिडिओ. तर मग ते माझ्याजवळ घेऊन आले होते. काय मागतोय बघ म्हणून. तर मोबाईल पाहिजे असं म्हणत होता तो. तर मग मी आता इथे भाकरी तापून घेत आहे. हा माझ्याकडे ॲल्युमिनियमचा तवा आहे. मला भिडाचा तवा घ्यायचा होता. मी यांना सांगितलं पण होतं की भिडाचा तवा घेऊन या. तर यांनी आणला होता. खूप मोठा होता आणि तो तापतच नव्हता. जरा छोटा पाहिजे होता मला. तर मग तो मी मम्मीला दिला. कारण भिड्याच्या तव्यामध्येच भाकरी कराव्यात. त्या आपल्या शरीरासाठी पण चांगल्या असतात ॲल्युमिनियमच्या तव्यापेक्षा. आता मला बाळामुळं कुठं मार्केटमध्ये जाता येत नाही खरेदीसाठी. त्यामुळे मग मी ह्यांना सांगितलं होतं. आणि ज्या त्या गोष्टी आपल्या आपण आणलेल्या बऱ्या असतात. मग आता असू देत, बघूया कधी घ्यायला मिळतो आहे मला तवा. तोपर्यंत मला याच तव्यामध्ये करावे लागणार आहेत. तर माझ्या आता भाकरी होत आलेल्या आहेत. आणि इकडे भाजीकडे पण लक्ष द्यायचं मध्ये. तर माझी भाकरी झालेली आहे आता. त्याच्यानंतर कुकर पण थंड झाला आहे तोपर्यंत. मग मी आता वरण बनवून घेत आहे. त्यासाठी मी तेल तापत ठेवले भांड्यामध्ये. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची चिरून घेतलेली. मी मगाशीच सगळं चिरून घेतलं होतं. आणि लसूण ठेचलेला आणि टोमॅटो टाकून घेते.
आणि मी फोडणीमध्येच कोथिंबीर टाकलेली आहे. फोडणीमध्ये टाकल्यामुळं काय होतं की त्याचा स्वाद उतरतो चांगला त्याच्यामध्ये. तर मी आता इथं वरण बनवून घेत आहे. तर शिजलेली डाळ त्याच्यामध्ये ओतून घ्यायची आणि थोडंसं पाणी. आम्हाला दाटच वरण लागतं. तर बाळाला मी आज वरण आणि भातच देणार आहे, त्यामुळे त्याचं स्पेशल मी काही करत बसले नाही. तर वरून कोथिंबीर आणि तयार झालेलं आहे मस्तपैकी असं वरण. तर माझं सगळं जेवण कंप्लीट झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर ऑलमोस्ट 6:30 पावणे 7 वाजले असतील. त्याच्यानंतर मग मी देवाला दिवा लावते. तर माझं हे रोजचं हे कधीच चुकत नाही माझं हे रुटीन. कारण का दिवा लावल्याशिवाय फ्रेश प्रसन्न असं वाटतच नाही देवाला. 2 दिवे लावते मी. तुळशीकडे एक आणि देवाजवळ एक. तुळशीकडे आपण दिवा लावावाच, संध्याकाळचा तरी लावावा. कोण कोण 2 टाईम लावतं, सकाळी आणि संध्याकाळी. मी फक्त संध्याकाळी लावते. आणि अगरबत्ती देवाजवळ एक आणि बाहेर तुळशीजवळ एक. जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.